नर तुला कसं कळत नाही? व्यंकटेश खोत नाही हाय तिथे, तू जा इथनं. मी 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 जाणार नाही इकडनं. मी तुमच्यामुळे सगळं हे केलं की नाही, तुमच्यामुळे अडकलोय. मी इकडनं जाणार ना, मी इथेच राहणार. वांजोटा राग आहे राजाराम खोत. मुकाट्यानं वाडा सोडा. ज्याचा हक्क आहे तो त्याला द्या, नाहीतर हे असंच होत राहणार. देवाने दाखवून दिलंय की हा वाडा माझ्या नावावर आहे. मान्य करूया की वाड्यावर यांची मालकी आहे, पण वहिवाटदार म्हणून यमुना बिवलकर हे नावही आहे. यमुना बिवलकर म्हणजे सरकार. आणि वहिवाटदाराला असं तडकाफडकी काढणं कायद्यात बसत नाही. राजाराम खोत, तुमचा कायदा इथं चालत नाही आणि गावाला तो कळत नाही. ओ राजाराम खोत, तुमच्या सरकाराने कधी कायदा पाळला का? गावात सतत त्यांचाच कायदा चाललाय. राजाराम खोत, तुम्हाला मान्य आहे की या कागदपत्रावर आनंदीबाई बिवलकरांचं नाव आहे? हे मान्य. मंडळी, पंचांचा निर्णय झालाय. वाड्याची मालकी आनंदीबाईंची आहे हे दोन्हीही बाजूला मान्य आहे. तेव्हा मालकीबद्दल वाद असण्याचा प्रश्नच राहिलेला नाहीये. आता राजाराम खोत आणि त्यांचं कुटुंब वाड्यात राहू शकणार नाहीये.
पंचांनी निर्णय घेतलाय तर त्यांनी ताबडतोब वाडा सोडावा. मोठी आई, अगं मोठी मोठी आई, हे मोठी आई, मोठी आई, अगं मोठी आई, का हे आई काय झालं मोठी आईला? पाणी आणते. मोठी आई, अगं मोठी 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 उठ उठ, अगं उठ ना. काय झालं तुला? अगं अगं असं का पडलीस तू? आणि इकडे तिकडे काय बघतेस तू? हे मोठी काय झालं? मला सांग ना, काय झालं? तू रडतेस का? हा वाडा सोडावा लागणार ग चित्रा आपल्याला. पारखा होणार हा वाडा मला. पारखा होणार ग. चित्रा, अगं तुझ्या एवढी असेल मी या वाड्यात लग्न होऊन आले तेव्हा. केवढा सजवला होता वाडा. उंबरठ्यावर महाप ओलांडून आले ना, अक्कादाने पोटाशी धरलं मला आणि हळूच कानात सांगितलं, सावित्री, या वाड्याची सून नाहीस तू, मुलगी आहेस. तेव्हाच ठरवलं मी, आता या वाड्याबाहेर जाणार ती माझी तिरडी. मोठी आहे, जिवंतपणी नाही जाणार या वाड्यातनं बाहेर. पण माझं नशीब बघ ना ग, हे मला सोडून परागंदा झाले ना, तरी धीर धरला मी. येतील परत या आशेवर, अक्कादांच्या प्रेमावर. तर अक्कादाच परागंदा झाल्या, अक्कादाच गायब झाल्या चित्रा. तर काय, या वाड्याचा आधारही सुटला. चित्रा,
चित्रा, आता मी कोणासाठी जगू मी आता? मी मोठी आणि कुणाच्या आधारावर जगू ग? सांग, मी कोणाच्या आधारावर जगू? हे बघ मोठे, तूच म्हणतेस ना माणसाने धीराने घेतलं पाहिजे. हा, मग तू का धीर सोडतेस? आपण सगळ्यांनी धीर धरायला हवा. अक्कादा येईपर्यंत आपण सगळ्यांनी धीर धरायला हवा. आणि अशी हिंमत सोडून कसं चालेल मोठी आई? इकडे बघ, तू रडू नकोस. हे बघ, काही होणार नाही. सगळं पूर्वीसारखं नीट होईल. अक्कादा परत येतील. आपण परत पूर्वीसारखं राहू. तुम्ही एक नंबरच्या चटकन आहात. का काढताय तुम्ही आम्हाला वाड्याबाहेर? वाडा तुमचा आहे, हा वाडा आमचा आहे आणि या वाड्यात आम्हीच राहणार. तुम्ही जा तुमच्या घरी. जा जा ना, जा जा. खूप बोललात. चला निघा. नका जाऊ, आम्ही जातो. जा 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 जा. सज्जन, अरे तुला फॉरेनला जायचं होतं ना. हे असं सिनेमाचं वेळ घेतलंच डोक्यात. कुठे हरवलास रे? अक्कादाना शोधायला गेलास ना? अक्कादाना घेऊनच वाड्यावर ये बाबा. या वाड्यातनं आम्हाला बाहेर काढायच्या आधी अक्कादाना शोधून आण रे बाबा. इतकी वर्ष या वाड्यात काढली. लहानाचा मोठा झाला. अक्कादांच्या छायेत कधी सज्जन मोठा झाला कळलंच नाही. त्याचं लग्न करून वाड्यात सून आणायची होती. पण आता ही लोक म्हणतात वाडाच आपला नाही. नाही नाही, असं कसं होईल? हा वाडा आमचा आहे. मी सांगेन त्यांना हा वाडा आमचा आहे. हो, आम्हाला असं वाड्यातनं बाहेर काढू नका. खरंच खरंच हा वाडा आमचा आहे. हो, ये रे सज्जन. आत्या, ये. सामान आवरत होतीस? चल, मी मदत करतो. अजिंक्य, माझा सज्जन येईल ना रे अक्कादांना घेऊन?
येईल, नक्की येईल. आत्या, तू काही काळजी करू नको, नक्की येईल सज्जन. अगं आत्या, चल अजून बरीचशी कामं आहेत, आटाप लवकर. तू हो पुढे, मी येते हे सगळं आवरून. देवा, माझ्या सज्जनला सुखी ठेव रे बाबा. ए, ते काय करते? आणि इकडे सगळं सामान गोळा करायला लागलीस. ते काय तुझ्या बापाचं आहे? हे सगळं आमच्या अक्कादांचं. तो काय सोबत घेऊन आला होता? हे सगळं आमचं आहे. हो हो हो. हो. मग वाडा मागितला तेव्हा पंचायतीत सामान सुद्धा मागून घ्यायला हवं होतं. हे बघा, वाडा द्यायचं मान्य केलं, त्यातलं सामान नाही. काय ग, तुझा या वाड्याशी काय संबंध आणि या माणसांशी काय संबंध? दादागिरी करतेस? हा, माझ्याशी दादागिरी? हे बघ, तुझा आमच्या भानगडीत पडायचा काही एक संबंध नाही. अक्कादांची मुलगी म्हणून अधिकार आहे माझा, कळलं? आणि आता जातोय ना वाडा सोडून, झालाय ना तुमच्या मनासारखं, मग जरा शांत राहा ना आणि बाजूला व्हा. हे बघा, जर तुम्ही जास्त नाटकं केली ना तर मी पंचायतीत जाईन आणि सर्वांना ओरडून सांगेन की ह्या बाईने देवाचे दागिने लपवून ठेवले. मग बघा काय मजा येते ते. हे जे लोक तुमच्या मागे उभे आहेत ना, तेच तुमच्यावर उलटतील. मग बघा काय मजा येईल ते. हा वाडा पण जायचा आणि सामान पण जायचं. बाजूला वा. वाडा पण जायचं आणि सामान पण जायचं. वाडा पण जायचं आणि सामान पण जायचं. वाडा पण जायचं आणि सामान पण नंतर त्या आनंदीबाईचा या वाड्याशी, या घराण्याशी, या गावाशी काहीही संबंध नाहीये हे मला माहिती आहे. अक्कादांवर जे आरोप झाले ते खोटे आहेत हेही मला माहिती आहे, पण मी ते पुराव्यानिशी सिद्ध करू शकत नाही. माझं कायद्याचं ज्ञान या गावातल्या लोकांना ते पटवून देण्यात तोकडं पडतंय, मला मान्य आहे. आत्ता हसतीयस तू, पण उद्या तुझ्यावर रडण्याची वेळ येणार आहे.